हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण बी स्मार्ट हा लेसन स्टार्ट केलेला होता आणि आपण पेज नंबर 22 कंप्लीट केला होता आणि पेज नंबर 23 वर आपण पॅराग्राफ 3 मध्ये आहोत. ओके, पॅराग्राफ 3 टाइम बाउंड. आपण बी स्मार्ट म्हणजे काय, बिकम स्मार्ट. बिकम स्मार्ट म्हणजे काय, तर तुमच्या करिअरच्या बाबतीत तुम्ही स्मार्ट झालं पाहिजे. करिअरच्या बाबतीत स्मार्ट झालं पाहिजे म्हणजे काय, तर स्मार्ट बाय प्लॅनिंग प्रिपरेशन. तुमचं प्लॅनिंग, तुमचं प्रिपरेशन झालेलं असलं पाहिजे. मग प्लॅनिंग आणि प्रिपरेशन साठी तुम्हाला काही म्हणजे तुमच्या गोलचं, तुमच्या एमचं प्लॅनिंग करण्यासाठी तुम्हाला इकडे काही पॉइंट्स दिलेले आहेत, रुब्रिक ज्याला म्हटलेलं आहे, गाइडलाइन्स. त्या गाइडलाइन्स म्हणजे 5 मुद्दे आहेत: स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड. त्यातले आपले 4 रुब्रिक्स म्हणजे गाइडलाइन्स बघून झालेले आहेत. 5वी गाइडलाइन म्हणजे टाइम बाउंड आपली सुरू आहे. म्हणजे टाइम बाउंड मध्ये सुद्धा आपण थॉट्स पर्यंत आलेलो होतो, पण मी तुम्हाला रिपीट करतो की टाइम बाउंड मध्ये बघा, पेज नंबर 23, पॅराग्राफ 3, टाइम बाउंड. Establish time parameters around each goal as it will help increase focus and accountability. म्हणजे टाइम पॅरामीटर्स एस्टॅब्लिश करा. टाइम तुम्हाला किती लागणार आहे त्याचे जे परिमाण आहेत, ती परिमाण निश्चित करून ठेवा जेव्हा तुम्ही तुमचा गोल निश्चित करता, गोल ठरवता, कारण त्यामुळे त्या गोलवरचा तुमचा फोकस आणि अकाउंटेबिलिटी वाढते. फोकस म्हणजे काय, तुमचं लक्ष एकाग्र होणं, बरोबर आहे. आणि अकाउंटेबिलिटी म्हणजे काय, अकाउंटेबिलिटी म्हणजे उत्तरदायित्व. म्हणजे जर तुम्ही ठरवलं की माझं एक एम आहे किंवा माझं हे जे गोल आहे ते गोल मी 5 इयर्स मध्ये कंप्लीट करेल, तर त्या 5 इयर्सची एक जबाबदारी तुमच्यावरती येते की माझ्याकडे 5 वर्ष आहेत. या 5 वर्षांमध्ये माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं पाहिजे किंवा माझं हे गोल जे आहे, जे ध्येय आहे, हे ध्येय कंप्लीट झालं पाहिजे. ज्यामुळे तुमचा फोकस वाढतो, तुम्ही जास्त लक्ष त्याच्यावरती केंद्रित करता. ओके, त्यामुळे त्याला टाइम पॅरामीटर सेट करणं महत्त्वाचं आहे. पुढे काय म्हटलंय, आता एक्झाम्पल दिलंय, टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. जेव्हा आपण वेट रिड्यूस करतो म्हणजे वजन कमी करायचं असतं, तेव्हा वी नो अबाउट इट, वी नो अबाउट इट्स मेथड. त्या मेथड बद्दल आपल्याला माहिती असतं की कसं वजन कमी करायचं आहे, किती एक्सरसाइज करायचं आहे, काय डाएट घ्यायचा आहे, वगैरे वगैरे. बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ऍक्शन. पण जर कन्सिस्टंट टाइम बाउंड ऍक्शन नसेल, कन्सिस्टंट म्हणजे काय, स्टेडी. स्टेडी म्हणजे स्थिर, ज्याला आपण रेग्युलर म्हणू शकतो. रेग्युलर टाइम बाउंड ऍक्शन पाहिजे. रेग्युलर टाइम बाउंड म्हणजे काय, त्याला एक वेळेची मर्यादा असली पाहिजे की एक 5 महिन्यामध्ये माझं वजन कमी झालंच पाहिजे किंवा 4 महिन्यामध्ये माझं वेट रिड्यूस झालं पाहिजे. ही टाइम बाउंडची कन्सिस्टंट त्याला मर्यादा असली पाहिजे. इट नेव्हर बिकम्स रियालिटी विदाउट टाइम बाउंड ऍक्शन. काय म्हटलंय, बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ऍक्शन इट नेव्हर बिकम्स रियालिटी. रिड्यूसिंग अ वेट, वजन कमी करणं ही रियालिटी बनू शकत नाही तोपर्यंत जोपर्यंत त्या ऍक्टिव्हिटीला कन्सिस्टंट टाइम बाउंड ऍक्शन आपण करत नाही. म्हणजे सतत त्या गोष्टीचा आपण फॉलोअप घेत नाही, त्याला एक वेळेची मर्यादा जोपर्यंत देत नाही तोपर्यंत वजन तुमचं कमी होणार नाही, ती रियालिटी बनणार नाही. तुम्ही जर म्हणाल की हा बघू 1 वर्षात करू, 2 वर्षात करू, होईल तसं करू, तर ते वजन कमी कधीच होणार नाही. जर त्याला तुम्ही एक टाइम बाउंड दिलं, जर त्याला तुम्ही एक वेळेची मर्यादा दिली की ह्या एवढ्या दिवसात माझं वजन कमी झालंच पाहिजे, तर ती रियालिटी बनते. बट विदाउट कन्सिस्टंट एफर्ट्स, without regular time bound efforts, reducing a weight never becomes reality. पुढे, it may be exercise, diet and stress free thoughts. मग आपले ऍक्टिव्हिटीज काय काय आहेत वेट कमी करण्यासाठी? एक्सरसाइज, डाएट, डाएट म्हणजे प्रीप्लॅन्ड डाएट ज्याला आपण म्हणतो, आहार, अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. स्ट्रेस फ्री म्हणजे काय, तणावमुक्त. तणावमुक्त जे विचार आहेत ते विचार आवश्यक आहेत. एक्सरसाइज आवश्यक आहे किंवा डाएट आवश्यक आहे. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन, डाउट और इनडिफरन्स, बट विथ अ डेडलाइन. ऑल दीज एलिमेंट्स, ऑल दीज एफर्ट्स हॅव टू बी प्रॅक्टिस्ड. ह्या सगळ्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. एक्सरसाइज, डाएट, स्ट्रेस फ्री थॉट्स, ह्या सगळ्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. आणि हे इम्प्लिमेंट म्हणजे काय, अंमलात आणणे. नुसतं ठरवायचं नाही कागदावर की हा डाएट घ्यायचा आहे तर तो प्रत्यक्ष खाल्ला पाहिजे. नुसतं एक्सरसाइज ठरवायचं नाही
तर तो एक्सरसाइज केला पाहिजे. ओके, मग हे जेव्हा आपण सगळं इम्प्लिमेंट करतो, याची जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो विदाउट हेजिटेशन, विदाउट हेजिटेशन म्हणजे काय, न अडखळता, न थांबता, अँड डाऊट, कुठलाही मनामध्ये डाऊट न आणता, ऑर इनडिफरन्स, इनडिफरन्स म्हणजे काय, बेपर्वाई, म्हणजे कुठल्या प्रकारची बेपर्वाई आपण करत नाही, आपण सतत हे करत राहतो, कुठलाही डाऊट आपण मनामध्ये न आणता जेव्हा आपण हे करतो, न अडखळता हे करतो, बेपर्वाई न करता हे करतो, पण हे विदिन अ डेडलाईन केलं पाहिजे. बट विदिन अ डेडलाईन, विदिन अ डेडलाईन म्हणजे काय, विदिन अ टाइम डेडलाईन, एक वेळेची मर्यादा, एक डेडलाईन ठरवली पाहिजे. डेडलाईन म्हणजे मर्यादा. तसं मी नाही की आजपासून पुढचे 5 महिने किंवा आजपासून पुढचे 3 महिने, 3 महिने ही माझी डेडलाईन आहे, या 3 महिन्यात माझं वजन कमी झालं पाहिजे. तर ही जेव्हा डेडलाईन ठरवतो तेव्हाच आपलं वजन कमी होतं. मग बाकीचं तर आपण सगळं करणारच आहोत, बट डेडलाईन इज इम्पॉर्टंट, त्याला डेडलाईन इम्पॉर्टंट आहे असं सांगितलेलं आहे. ओके, पुढचा पॅराग्राफ. विजन्स, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. विजन, विजन म्हणजे काय, दूरदृष्टी. ओके, ठरवलेली एखादी गोष्ट आहे आपली ती विजन. त्याच्यानंतर विशेष म्हणजे काय, इच्छा. इंटेन्शन्स, इंटेन्शन्स म्हणजे हेतू, आपण ज्या हेतूने हे सगळं करतोय तो हेतू. त्यानंतर ड्रीम्स, ड्रीम्स म्हणजे काय, स्वप्न. म्हणजे दूरदृष्टी किंवा इच्छा, हेतू, स्वप्न हे सगळं व्हॅल्युएबल आहे आपल्यासाठी. व्हॅल्युएबल म्हणजे काय, किमती. या सगळ्या गोष्टी किमती आहेत. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाइन वेअर वी वांट टू रीच. ह्या सगळ्या गोष्टी काय करतात, स्पार्क ऑफ. स्पार्क ऑफ म्हणजे काय, एनलाइटन, प्रकाशमान करणं असेल, किंवा स्पार्क ऑफ म्हणजे जागृत करतात, अवेअर करतात आपलं इमॅजिनेशन. इमॅजिनेशन कल्पनाशक्ती. म्हणजे विजन, विशेष, इंटेन्शन आणि ड्रीम या 4 गोष्टी आपल्या इमॅजिनेशनला जागं करतात, नेहमी जागं ठेवतात. स्पार्क, आपण म्हणतो स्पार्क झाला, स्पार्क म्हणजे ठिणगी. ठिणगी इन द सेन्स काय, आपल्यामध्ये सतत कल्पनाशक्ती जागी राहते. अँड एनकरेज अस, आणि ह्या गोष्टी म्हणजे कोणत्या, विजन्स, विशेष, इंटेन्शन्स आणि ड्रीम्स, ह्या गोष्टी आपल्याला एनकरेज करतात, प्रोत्साहन देतात. टू डिफाइन, टू डिफाइन म्हणजे काय, स्पष्ट करणे, स्पष्टीकरण सांगणे, स्पष्ट करून सांगणे. काय, वेअर वी वांट टू रीच, आपल्याला कुठे पोहोचायचं आहे, आपल्याला कोणतं करिअर करायचं आहे, ह्या गोष्टी डिफाइन करण्यामध्ये, स्पष्ट करून सांगण्यामध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत, विजन्स, विशेष, इंटेन्शन्स आणि ड्रीम्स, ह्या गोष्टी आपल्याला एनकरेज करतात आणि आपलं इमॅजिनेशन स्पार्क ऑफ करतात, म्हणजे आपली कल्पनाशक्ती जागृत करतात. पुढे, in order to get there, however, we need to bring life images. In order to get there means in order to achieve your goal. तुमचं जे गोल आहे, तुमचं जे ध्येय आहे, ते ध्येय अचीव करण्यासाठी, तिथे पोहोचण्यासाठी we need to bring life images. आपल्याला गरज आहे लाईफ इमेजेस आणण्याची. लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ. डाऊन टू अर्थ म्हणजे काय, रिअल अँड प्रॅक्टिकल. वी नीड टू बी रिअल अँड प्रॅक्टिकल. आपण रिअल आणि प्रॅक्टिकल असलं पाहिजे. प्रॅक्टिकल म्हणजे काय, व्यवहारिक. आपल्याला कळलं पाहिजे की कोणतं करिअर आपलं प्रॅक्टिकली पॉसिबल आहे आणि कोणतं पॉसिबल नाही. ओके, तर आपण या बाबतीत डाऊन टू अर्थ म्हणजे रिअल आणि प्रॅक्टिकल म्हणजे व्यवहारी असलं पाहिजे. अस्सल आणि व्यवहारी. रिअल म्हणजे अस्सल आणि प्रॅक्टिकल म्हणजे व्यवहारिक. अँड प्लॅन टू एक्झिक्यूट. आपल्याकडे प्लॅन असला पाहिजे एक्झिक्यूट करण्याचा. एक्झिक्यूट म्हणजे काय, टू कॅरी आउट. टू कॅरी आउट म्हणजे काय, अंमलात आणणे, प्रत्यक्ष तो प्लॅन कृतीमध्ये आणणे. ओके, मग आपण जे काही ठरवलेलं आहे गोल किंवा एम, ते एक्झिक्यूट करण्याचा प्लॅन म्हणजे ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याची योजना आपल्याकडे असली पाहिजे. अवर स्ट्रॅटेजीज. स्ट्रॅटेजीज म्हणजे काय, तर प्लॅन ऑफ ऍक्शन. आपली प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे, म्हणजे आपण काय काय करणार आहे. पहिल्या वर्षी आपण काय करणार, सेकंड इयरला आपण काय करणार, थर्ड इयरला आपण काय करणार, फोर्थ इयरला काय करणार. ओके, एखादं गोल, एखादं एम आपल्याला अचीव करायचं आहे, तर ते कोणत्या कोणत्या ऍक्शनने आपण अचीव करणार आहोत, त्या ऍक्शनची प्लॅनिंग, प्लॅन ऑफ ऍक्शन आपल्याकडे तयार असलं पाहिजे. ज्याला आपण स्ट्रक्चर म्हणूया, आराखडा म्हणूया, तो आराखडा आपल्याकडे तयार असला पाहिजे. स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजी म्हणजे काय, प्लॅन ऑफ ऍक्शन. ज्याला स्ट्रॅटेजीला
मराठीमध्ये व्यूहरचना म्हणतात, व्यूहरचना. ओके, ती व्यूहरचना आपल्याकडे तयार असली पाहिजे, ती प्लॅन ऑफ ऍक्शन आपल्याकडे तयार असली पाहिजे. ओके, पुढे जाऊ. The quality and the quantity of energy we put forth directly impact the results. जी क्वालिटी आणि क्वांटिटी, ओके, क्वालिटी म्हणजे काय, दर्जा, आणि क्वांटिटी म्हणजे काय, प्रमाण. दर्जा आणि प्रमाण कशाचं, एनर्जीचं. आपण जी एनर्जी, जी ऊर्जा खर्च करतो कुठल्या पण गोष्टीला मिळवायला, आपलं करिअर आपल्याला मिळवायचं किंवा आपलं एम आपल्याला अचीव करायचं आहे, तर जी ऊर्जा आपण खर्च करणार आहे, जी ऊर्जा आपल्याला लागणार आहे, जी शक्ती आपल्याला लागणार आहे, त्याची क्वालिटी आणि त्याची क्वांटिटी म्हणजे त्याचा दर्जा आणि त्याचं प्रमाण हे डायरेक्टली रिझल्टवर इम्पॅक्ट करतं. रिझल्ट म्हणजे काय, परिणाम, आणि इम्पॅक्ट म्हणजे काय, रिझल्ट. याचा अर्थ काय, तर जो रिझल्ट आपल्याला मिळणार आहे शेवटी, म्हणजे जो काय निष्कर्ष मिळणार आहे, त्या निष्कर्षावर परिणाम होतो. इम्पॅक्ट म्हणजे इफेक्ट होतो. म्हणजे ज्या क्वालिटी आणि क्वालिटीची एनर्जी आपण यूज करतो त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या एम वर होऊ शकतो किंवा आपल्या त्या निष्कर्षावर होऊ शकतो. म्हणजे जर आपण आपली एनर्जी कमी यूज केली असेल तर आपल्याला रिझल्ट काही फार चांगले मिळत नाही, किंवा आपली एनर्जी ही त्या क्वालिटीची नसेल. आता फॉर एक्झाम्पल, मला एखाद्या विद्यार्थ्याला 90% मिळवायचे आहे, हे त्याचं एम आहे. ओके, तर 90% एम ज्याचं आहे त्याने जर त्याची काय म्हणूया ऊर्जा म्हणजे एनर्जी ही कमी क्वांटिटी मध्ये घेतली, म्हणजे फॉर एक्झाम्पल तो फक्त रोज अर्धा तास अभ्यास करतोय आणि त्याला 90% मिळवायचे, तर हे शक्य नाही. म्हणजे इथं क्वांटिटी कमी झाली की अर्धा तास, हाफ एन आवर फक्त स्टडी, ही क्वांटिटी कमी झाली. किंवा त्याची क्वांटिटी त्याने वाढवली, असं समजूया की त्याने 2 तास 3 तास अभ्यास केला, पण त्या 3 तासामध्ये त्याने सेल्फ स्टडी केलाच नाही, फक्त लिखाण केलं, रायटिंग केलं, म्हणजे त्याची क्वालिटी कमी झाली. बरोबर आहे, म्हणजे दोन्ही चांगल्या पाहिजे, क्वालिटी आणि क्वांटिटी याचा डायरेक्ट इफेक्ट आपल्या रिझल्टवर होतो असं म्हटलेलं आहे. पुढे जाऊ. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. लाईफ हे एखाद्या ट्रम्पेट सारखं आहे. ट्रम्पेट म्हणजे काय, ट्रम्पेट म्हणजे तुतारी. तुतारी वाजवतात ना ते सैन्यामध्ये, मिलिटरीमध्ये एवढी छोटी तुतारी असते किंवा अशी मोठी तुतारी वाजवतात, ती तुतारी. तर लाईफ ही एखाद्या तुतारी सारखी आहे. आपलं आयुष्य हे एखाद्या तुतारी सारखं आहे. इफ वी डोंट पुट एनीथिंग इन वी कांट गेट एनीथिंग आउट. जर आपण आतमध्ये काही टाकलं नाही तर आपल्याला बाहेर काही पडणार नाही. जसं तुतारीमध्ये फुल फोर्सने हवा भरावी लागते, जेव्हा आपण ते फुल फोर्सने वाजवतो, पूर्ण एनर्जीने वाजवतो, तेव्हा त्या तुतारीमधनं साऊंड आउट होतो, साऊंड बाहेर पडतो. तसं आपण आपल्या लाईफ मध्ये जर फुल एनर्जीने काम केलं, खूप महत्व काय, मेहनत घेऊन चांगल्या दर्जाचं जर आपण काम केलं तर त्या लाईफचं आउटपुट आपल्याला काहीतरी चांगलं मिळतं, त्या लाईफ मधनं चांगलं काहीतरी बाहेर पडतं. आपण जर काहीच केलं नाही तर आपल्याला लाईफ मध्ये काहीच मिळत नाही. म्हणून लाईफ हे एखाद्या ट्रम्पेट सारखं आहे असं म्हटलेलं आहे. आणि आता शेवटचा पॅराग्राफ. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. सक्सेस म्हणजे डार्क मध्ये चालण्यासारखं आहे किंवा चालणं आहे. डार्क म्हणजे काय, अंधार. अंधारात आपण चालतो. सक्सेस मिळवताना आपलं जे चालणं आहे, आपलं जे काम करणं आहे ते अंधारात चालण्यासारखं आहे. फाइंडिंग द राइट फुटिंग, precisely mastering the skills and getting to the next place all depend on how we approach and tackle the problem. म्हणजे आता अंधारात चालणं म्हणजे काय, फाइंडिंग द राइट फुटिंग, फाइंडिंग द राइट फुट, योग्य प्रकारचं पाऊल टाकणं, सापडणं, की अंधारामध्ये आपण कसं असं चालत असतो हे आणि जपून चालतो, आपण पाऊल जपून टाकतो, योग्य ठिकाणी पाऊल टाकतो. तर हे फाइंडिंग द राइट फुटिंग, योग्य प्रकारचं पाऊल शोधणं, योग्य प्रकारे पाऊल टाकण्याची जागा शोधणं. एक प्रिसाइजली मास्टरिंग. प्रिसाइजली म्हणजे काय, तर स्ट्रॉंगली म्हणण्यापेक्षा अतिशय सूक्ष्मपणे मास्टरिंग होणं. मास्टरिंग म्हणजे काय, तर त्याच्यावरती प्रभुत्व. ओके, अतिशय सूक्ष्मपणे एखाद्या गोष्टीवरती प्रभुत्व मिळवणं. एखादी गोष्ट म्हणजे कुठली, स्किल्स सांगितलेले. स्किल्स म्हणजे कौशल्य. एखाद्या कौशल्यावर अतिशय सूक्ष्मपणे मास्टरिंग म्हणजे प्रभुत्व मिळवणं. अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, नेक्स्ट प्लेस कडे जाणं म्हणजे जपून पावलं टाकत पुढच्या ठिकाणाकडे वाटचाल करणं. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच. हे सगळं डिपेंड आहे की आपण कसं अप्रोच होतो,
त्या प्रॉब्लेमला आपण कसं अप्रोच होतो अँड हाऊ वी टॅकल द प्रॉब्लेम. टॅकल म्हणजे हाताळणं, सॉल्व्ह करणं. मग सॉल्व्ह करण्याचा आपण कसं हाताळतो याच्यावर सगळं डिपेंड आहे. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. बेस्ट वे म्हणजे अतिशय उत्कृष्ट मार्ग कुठला आहे की आपण जिथे आहोत तिथून आपल्याला जिथे जायचं आहे, ओके, टू वेअर वी वॉन्ट टू बी, ते म्हणजे टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. टू फाइंड द फुटिंग ऑफ नेक्स्ट स्टेप म्हणजे काय, पुढच्या पावलाचं जे प्लेस आहे ते प्लेस फाइंड आउट करणं. when we take the next step it should support and hold us without a crack. जेव्हा आपण ती नेक्स्ट स्टेप घेतो, विचार करून जेव्हा आपण नेक्स्ट स्टेप टाकतो तेव्हा त्याचा आपल्याला काय मिळतो, सपोर्ट म्हणजे आधार मिळतो. आणि होल्ड अस विदाउट क्रॅक. विदाउट क्रॅक म्हणजे काय, विदाउट एनी प्रॉब्लेम आपण पुढे जाऊ शकतो. ओके, तर पेज नंबर 23 कंप्लीट झालाय म्हणजे आपला हा जो लेसन आहे तो लेसन आपला कंप्लीट झालेला आहे. बी स्मार्ट. बाकीचा भाग आपण पुढच्या लेक्चरला बघू. थँक्यू.